कधी पाहिलंय? कधी पाहिलंय? अरे पाषाण रूपी पाहिलंय. अरे संप्रत चालू आहे ते कलियुग आणि या कलियुगात प्रत्येक देव झालाय तो पाषाण रूपी. आणि यावेळी पहारे शिवहरी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. पहा अरे मीच आहे वैकुंठी, मीच आहे कैलासी, मीच आहे ध्रुवावरी आणि मीच आहे या ब्रह्मांडावरी. या ब्रह्मांडाचा नायक मीच. ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक, ब्रह्मांड नायक. शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शिवशंकर शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवशंकर शंभो शंकर शंभो. प्रत्येक वृक्ष जर आपण पाहिलं तर वृक्ष या भूमीवरून निघता येते आकाशाच्या दिशेनं. आणि त्यावेळी प्रत्येक वृक्षाला जर पाहिलं तर मुळाचा आणि शेंड्याचा कधीही संबंध येत नाही. पण पहा या वटवृक्षाकडे. हा वटवृक्ष एकमेव अपवाद आहे प्रत्येक वृक्षाला. कारण ज्यावेळी हे मुळापासून निघता आकाशाच्या दिशेनं आणि आकाशाच्या दिशेनं निघाल्याच्या नंतर पारंब्याच्या रूपाने पुनश्च या भूमीवर येतं. अर्थात ते वटवृक्ष आपल्याला काय सांगून जातं? आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही यश मिळून दे, कितीही यश प्राप्त करा, आपले पाय मात्र भूमीवर असायला पाहिजे. शिवशंकर शंभो.